नमस्कार मित्रांनो, मी सुमित उलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे का जे स्वयंचे फॉर्म आपल्याला रिन्यूअल कसे करायचे आहे किंवा तुम्हाला नवीन भरायचं आहे असेल तर त्या दोघांची प्रोसेस. तर चला आपल्याला रिन्यूअल करायचं आहे तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया कशा प्रकारे रिन्यूअल करायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला स्वयं ऑनलाईन .gov.in या साईटवर आपल्याला यायचं आहे. तुम्ही बघू शकता. त्याच्यावर आल्यावर आपल्याला हे ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटची जे ऑफिशियल साईट आहे सो या साईटवर आपल्याला यायचं आहे आणि आपली गेल्या वर्षी आय डी बनलेलीच आहे तर आपल्याला रिन्युअल करायचं आहे. तर आपल्याला प्रथम इथं आय डी टाकायची आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा इथं फिल करायचा आणि आपल्याला लॉग इन करायचं आहे. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी इथं रजिस्ट्रेशन दिलेलं आहे, त्यांनी इथं रजिस्ट्रेशन करून आपली आय डी तयार करायची आहे आणि मग लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या बाद आपल्याला असं वेब पेज खुलेल. तुम्ही बघू शकता आपण गेल्या वर्षी जे भरले होते त्याचे डिटेल्स काही दिलेले आहे इथं. आता आपल्याला रिन्युअल करायचं असल्यामुळे आपल्याला इथं अप्लिकेशन दिलेलं आहे. आता इथं अप्लिकेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा मित्रांनो, आपण अप्लिकेशनवर क्लिक केल्यावर आपल्याला असा विंडो खुलेल. त्याच्यामध्ये दिलेला आहे इथं न्यू प्रशिक्षणार्थी किंवा रिन्यू हॉस्टेल ॲडमिशन स्वयं. तर आपल्याला रिन्यू करायचा आहे आणि स्वयंचा फॉर्म अप्लाय करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला इथं प्रोसेस करावी लागेल. जे ATC नेम आहे आपलं अप्पर आयुक्त ते टाकायचं आहे. जे PO ऑफिस आहे तुमचा तो PO ऑफिसचं नेम इथं भरायचं आहे आणि तुमचा कोर्स कोणता दिलेला आहे ते आपल्याला इथं फिलअप करायचं आहे. त्याच्यावर प्रोसेस करून नेक्स्ट समोर जायचं आहे. बघू शकता मित्रांनो, आपण नेक्स्ट प्रोसेस केल्याच्या बाद आपल्याला असा विंडो खुलेल. त्याच्यामध्ये आपल्याला जे अप्लिकंट डिटेल्स आहे ते आपली माहिती दिलेली आहे. जसं की आपला अप्लिकंट नेम, आधार कार्ड नंबर दिलेला आहे, इथं आपलं आईचं नाव दिलेलं आहे, इथं आपलं बाबाचं नाव दिलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला एक एक फिलअप करत करत जायचं आहे. इथं आपण ब्लर करून ठेवलेलं आहे सिक्युरिटीच्या रिझननं. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे विंडो खुलेल मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला जो आपला ॲड्रेस आहे तो फिलअप करायचा आहे. इथं आपला ॲड्रेस टाकायचा आहे पूर्ण. डिस्ट्रिक्ट टाका, तालुका फिलअप करा, तुमच्या गावाचं नाव टाका, तुमचा पिनकोड काय आहे ते टाका इथं. जे तुमचं डिटेल्स इथे दिलेले आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स ते तुम्हाला फिलअप करायची आहे. आपले ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, पॅरेंट्स मोबाईल नंबर ते फिलअप करून आपल्याला समोर जायचं आहे. नेक्स्ट समोर तुम्ही आल्यावर तुम्हाला असं विंडो खुलेल आणि इथे तुम्हाला आपली जे कास्ट आहे त्याची डिटेल्स भरायची आहे. आपली कास्ट, ST, तुमचा पोटजात काय येते ते आपल्याला इथं भरायची आहे. तुम्ही आदिम जमातीमध्ये येत आहे की नाही ते इथं आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यासोबतच आपण अदर डिटेल्स बघू शकतो. तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे इथं इन्कम टाकायचं आहे. जे तुमचं इन्कम असेल ते इथं इन्कम फिलअप करा. त्याच्या बाद तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट नंबर आहे तो फिलअप करा इथं. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलअप करत चला. बघा मित्रांनो, हे खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. जे तुमचा सध्याचा प्रवेशाचा तपशील आहे, ॲडमिशन डिटेल्स ते आपल्याला भरायचे आहे. तुमचं ATC ऑफिस, PO नेम, लोकेशन, तुम्ही कोणता कोर्स करत आहात त्या कोर्स सिलेक्ट करा. तुमचा कॉलेजचा नेम इथं फिलअप करा. डिप्लोमा आहे का डिग्री आहे तुमचं ते फिलअप करा. तुमचा किती वर्षाचा कोर्स आहे त्याचं वर्ष टाका इथं. अकॅडमिक वर्ष 25-26 आणि इम्पॉर्टंट म्हणजे तुमचा जो डेट ऑफ ॲडमिशन आहे तो आपल्याला इथं फिलअप करायचा हा खूप इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर आपण बघू शकतो लास्ट एक्झामिनेशन डिटेल्स आपल्याला फिलअप करायची आहे. त्याच्यामध्ये आपला कॉलेजचा नेम राहणार आहे, कोणता कोर्स आपण करत आहोत त्याची डिटेल्स राहणार आहे, किती वर्षाचा कोर्स आहे, जे आपल्याला गेल्या वर्षी किती मार्क्स मिळाले त्याचे आपल्याला डिटेल्स इथं फिलअप करायचे आहे. जे मार्क्स जेवढे मार्क्स मिळाले आपल्याला तिथं टाकायचे आहे. कितीपैकी मिळाले टोटल इथं टाकायचे तर पर्सेंटेज येऊन जातील तुमचे. तुम्ही पास झालेले आहे की AT-KT झालेले आहे ते फिलअप करायचं आहे. इम्पॉर्टंट म्हणजे तुमचे राहणार आहे बँक डिटेल ज्याच्यावर तुमचे पैसे येणार आहे. जर तुम्ही हॉस्टेलला ॲडमिशन घेतली असाल तर हॉस्टेलमध्ये तुमचा नंबर लागेल किंवा तुमचा हॉस्टेलवर नंबर नसेल लागला आणि स्वयंमध्ये कन्वर्ट झाला असेल किंवा तुम्ही स्वतः स्वयंसाठी अप्लाय केला असेल
तर त्याच्यासाठी आपल्याला जे हे बँक डिटेल्स टाकायची आहे, त्या आपल्या पासबुकवर 60,000 रुपये येणार आहे. जे वर्षाचे 60,000 रुपये आहे. तुम्ही रूम करून राहत असाल, रूमचा रेंट सरकार तुम्हाला प्रोव्हाइड करते. त्याच्यासाठी आपल्याला ॲक्युरेट फॉर्म भरायचा आहे. बँक डिटेल्स खूप महत्त्वाच्या राहणार आहे. त्यात बँक डिटेल्स चुकवल्या तर आपला पैसा दुसऱ्याला चालला जाईल मित्रांनो, म्हणून बरोबर फिलअप करा. जे तुमचं नाव आहे ते नाव टाका इथं. तुमचा अकाउंट नंबर टाका. कोणती बँक आहे तुमची ते टाका. तुमची ब्रँच टाका. IFSC कोड फिलअप करा. MICR कोड फिलअप करा. आणि तुमचं अकाउंट हे आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही ते खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. जर तुमचं आधार कार्ड अकाउंट सोबत लिंक नसतील तर तुम्हाला तुमच्या अकाउंटवर पैसे नाही येणार आहे. त्याच्यानंतर बघू शकतो मित्रांनो, आपल्याला अशी एक सूचना येईल. मला मान्य आहे म्हणून आपल्याला इथं राईट क्लिक करायचं आहे. सेव्ह करून नेक्स्ट जायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो मित्रांनो, आपले जो ॲप्लिकेशन आहे ते सक्सेसफुल झालेली आहे, सबमिट झालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे स्टेप बाय स्टेप. न्यू रजिस्ट्रेशन केले असेल त्यांच्यासाठी पण सेम प्रोसेस राहणार आहे आणि जे रिन्युअल करत आहे त्यांच्यासाठी पण सेम प्रोसेस राहणार आहे मित्रांनो. तर आता आपली ॲप्लिकेशन सक्सेसफुल झालेली आहे. आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये करायचे, किती KB मध्ये करायचे आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील चला तर बघूया. आपण इथं आल्यावर तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल अपलोड डॉक्युमेंट. इथं क्लिक करायचं आहे आणि आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहे. आपले इन्कम, कास्ट किंवा व्हॅलिडिटी, बोनाफाईड किंवा ॲडमिशन रेसिप्ट, लास्ट इयर मार्कशीट हे डॉक्युमेंट्स आपल्याला इथं अपलोड करायचे आहे. आणि त्याचा फॉर्मॅट जो दिलेला आहे तो 75 KB टू 100 KB पर्यंत आपल्याला अपलोड करायचे. त्याच्या कमी पण नको आणि जास्त पण नको. ते ॲक्सेप्ट करणारच नाही. आपला 75 ते 100 KBच्या मध्यात आपल्याला रिसाईज करावं लागेल आपल्या डॉक्युमेंट्स. अशा प्रकारे आपण डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इन्कम, कास्ट, बोनाफाईड, लास्ट इयर मार्कशीट आणि इम्पॉर्टंट म्हणजे तुमचं इथं सेल्फ डिक्लेरेशन पण राहणार आहे. ते पण तुम्हाला झेरॉक्स सेंटरमधून तुम्ही प्रिंट काढून आणा. तुमचा त्याच्यावर फोटो लावा, साईन करा आणि अपलोड करा. समोर आपल्याला अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड केलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला स्टेप बाय स्टेप फॉर्म भरायचा आहे आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. बघा मित्रांनो, आपण डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे आणि आपला फॉर्म पण सबमिट झालेला आहे. तुम्ही इथं व्ह्यू फॉर्म म्हणून जाऊन प्रिंट काढू शकता आणि ते प्रिंट काढून आपल्यासोबत ठेवा आणि नंतर मग सबमिट करा. तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही एडिट फॉर्म करू शकता, एडिट डॉक्युमेंट्स करू शकता. अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप फॉर्म भरलेला आहे, डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे. तर चला मित्रांनो, पूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट बघूया आपण. बघा मित्रांनो, हे पूर्ण डॉक्युमेंट्स आहे जे आपण आपल्याला इथं काही सगळे 9 डॉक्युमेंट्स दिलेले आहे. ते जर अपलोड कोणते आपण केले नसेल ते इथं येऊन आपल्याला अपलोड डॉक्युमेंट्स करायचे आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 9 डॉक्युमेंट्स दिसून राहिले. त्याच्यामध्ये आपलं आधार कार्ड आहे, कास्ट किंवा व्हॅलिडिटी, त्याच्यामध्ये आपलं बोनाफाईड राहणार आहे किंवा कॉलेज ॲडमिशन रेसिप्ट, लास्ट इयरची मार्कशीट, इन्कम राहणार आहे आपलं, बँकेचं पासबुक आपल्याला अपलोड करायचं आहे, सेल्फ डिक्लेरेशन ऑफ पॅरेंट्सचं, तुमची 10वीची मार्कशीट न स्वतःचं डिक्लेरेशन, सेल्फ डिक्लेरेशन. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बरोबर अपलोड करायच्या आहे. अपलोड डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही क्लिक करून हे डॉक्युमेंट चेक करू शकता. एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे आणि असे स्टेप बाय स्टेप फॉर्म भरा आणि डॉक्युमेंट्स अपलोड करा. नंतर तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे सक्सेसफुली. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म रिन्यू करू शकता किंवा नवीन जे भरणारे असतील त्यांनी अशा प्रकारे भरू शकतात. तर कशी वाटली माहिती मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.